विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटेवाडी येथे प्रथमच भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा, संशोधनाची आवड आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण व्हावी हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश होता. तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, नवकल्पनांना आणि कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटेवाडी येथे दिनांक 5 मार्च 2026 रोजी हे प्रथमच भव्य आणि आकर्षक विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड निर्माण व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग, निरीक्षण आणि अनुभवातून विज्ञान समजावे हा यामागील मुख्य उद्देश होता. तसेच पुस्तकातील विज्ञान प्रत्यक्ष जीवनात कसे उपयोगी पडते हे दाखवून देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर विविध वैज्ञानिक संकल्पना सादर केल्या. विद्यार्थ्यांनी निरीक्षण शक्ती आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या मदतीने विविध मॉडेल्स तयार केली. या मॉडेल्सच्या माध्यमातून विज्ञानाच्या अनेक संकल्पना प्रभावीपणे समजावून सांगण्यात आल्या. संपूर्ण शाळेचा परिसर जणू ज्ञान, विज्ञान आणि नवकल्पनांचा उत्सव बनला होता. प्रदर्शनात प्रत्येक ठिकाणी उत्सुकता, जिज्ञासा आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्र प्रमुख माननीय सौ जगताप मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन अतिशय आकर्षक आणि प्रतिकात्मक पद्धतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रॉकेट मॉडेलचे यशस्वी प्रक्षेपण करून या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. रॉकेटच्या यशस्वी उड्डाणानंतर संपूर्ण परिसरात टाळ्यांचा कडकडाट झाला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे मनापासून कौतुक केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महान भारतीय वैज्ञानिक डॉक्टर C.V. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच माता सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्र प्रमुख सौ धनश्री जगताप मॅडम उपस्थित होत्या. केंद्र संचालक माननीय कोळी सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहारवाडी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना चव्हाण मॅडम यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अनिल तोडकर उपस्थित होते. सोसायटी सदस्य अजित मोहिते तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थ, पालकवर्ग आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी जवळजवळ 54 मॉडेल सादर केली. ही मॉडेल्स पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि समाज जीवनाशी संबंधित होती. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित आकर्षक आणि माहितीपूर्ण मॉडेल्स तयार केली. प्रमुख मॉडेल्समध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाच्या पाण्याचे संकलन दाखवण्यात आले. वॉटर फिल्ट्रेशन प्रणाली आणि पाण्यावर चालणारे जहाज ही मॉडेल्सही सादर करण्यात आली. गावाची रचना आणि विविध रंगांची रासायनिक अभिक्रिया यांचेही सादरीकरण करण्यात आले. ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजेच व्होल्कॅनो इरप्शन मॉडेल विशेष आकर्षण ठरले. छतावरून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्वापर या विषयावरही मॉडेल सादर करण्यात आले. एअर पोल्युशन म्हणजेच हवामान प्रदूषण या विषयावर विद्यार्थ्यांनी माहिती दिली. चांद्रयान 3 मॉडेल आणि एअर कूलर मॉडेलही सादर करण्यात आले. सोलर युनिटद्वारे मोबाईल चार्जिंग प्रणालीचे मॉडेल विद्यार्थ्यांनी दाखवले. ग्लोबल वॉर्मिंग आणि सेव्ह द अर्थ ही संकल्पनाही प्रभावीपणे मांडण्यात आली. कारखान्यांमुळे होणारे पाण्याचे प्रदूषण यावरही विद्यार्थ्यांनी माहिती दिली. कम्प्युटर मॉडेल आणि वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजे महिला सक्षमीकरणाचे मॉडेल सादर करण्यात आले. पवनचक्कीद्वारे विद्युत निर्मितीचे मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार केले. सोशल नेटवर्क संकल्पना आणि घरगुती तयार केलेला पंखा हेही मॉडेल सादर करण्यात आले. चालणारा रोबोट आणि धूळ साफ करणारे यंत्र विद्यार्थ्यांनी तयार केले. संख्येचा वर्ग आणि घन हे गणित मॉडेलही सादर करण्यात आले. सेंद्रिय शेती या विषयावरही विद्यार्थ्यांनी मॉडेल तयार केले. साखर कारखान्यात साखर कशी तयार होते याचे मॉडेलही सादर करण्यात आले. सुंदर माझे घर आणि प्राणी संग्रहालय म्हणजे झू मॉडेल विद्यार्थ्यांनी तयार केले. विविध प्रकारच्या धान्यांचा साठा आणि ATM मशीन मॉडेलही प्रदर्शनात होते. अशा अनेक विविध विषयांवरील मॉडेल्स विद्यार्थ्यांनी सादर केली. विद्यार्थ्यांनी ही मॉडेल्स अत्यंत कौशल्यपूर्ण आणि आकर्षक पद्धतीने तयार केली होती. प्रत्येक विद्यार्थी आपल्या मॉडेल समोर उभा राहून माहिती देत होता. विद्यार्थी आत्मविश्वासाने आणि स्पष्ट आवाजात आपल्या प्रोजेक्टचे सादरीकरण करत होते. त्यांचे सादरीकरण कौशल्य पाहून उपस्थित
मान्यवर प्रभावित झाले. पालक आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाने विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने दिली. या विज्ञान प्रदर्शनाला केंद्रातील अनेक शाळांनी भेट दिली. इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स पाहिली. त्यांना विज्ञानाविषयी नवीन प्रेरणा मिळाली. या विज्ञान प्रदर्शनाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळगाव यांनी भेट दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळेवाडी येणपे यांनीही सहभाग घेतला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळीकवाडी येथील विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुरभुशी येथील विद्यार्थ्यांनीही प्रदर्शन पाहिले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माटेकरवाडी येथील विद्यार्थीही आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणपे आणि भरेवाडी येथील विद्यार्थ्यांनीही भेट दिली. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाची माहिती मिळाली. तसेच त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेचा विकास झाला. विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्ती आणि सादरीकरण कौशल्यही वाढले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढल्याचे दिसून आले. या यशस्वी विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ यांचेही मोठे योगदान होते. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली. हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वैज्ञानिक प्रवासासाठी प्रेरणादायी ठरेल. भोवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले, कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले,